आणि या इकडे ना आपली रमा जी आहे ना गौराई मातेची जी तयारी चालू आहे ना ती करते बघू शकता. ना मित्रांनो ज्यावेळेस नवीन लग्न होतं ना त्यावेळेस सुवासिनीला असे गौरीसाठीच्या औषधाचे आहेत ना असे 5 सूप भरले जातात. एक 5 सूप म्हणजे ना एक नवऱ्यासाठी असतो, एक गौराई देवीसाठी असतो, एक मामासाठी असतो सूप, एक नंदेसाठी सूप असतो आणि एक भावासाठी सूप असतो. असे टोटल 5 सूप भरले जातात. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो गणपतीसाठी ना आपण गावी आलो होतो, पण सुरुवातीला 3-4 दिवस आहे ना खूप पाऊस होता आणि आजचा दिवस म्हणजे ना गौराई मातेला घरी आणण्याचा दिवस आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण कोकणामधील गौराई माता घरी कशी आणली जाते, तसेच गौराई मातेला कशा प्रकारे सजवलं जातं ते सर्व बघणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करू. तर मित्रांनो आता ना आपण आपल्या गौराई मातेचा आणायच्या इकडेचा स्पॉट आहे ना त्या जागी ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि बघू शकता आपल्या सर्व गावच्या महिला मंडळसुद्धा आलेलं आहे. तर आता ना मित्रांनो आपण गौराई माता जिथून आणली जाते ना त्या आपल्या जागेवरती आलेलो आहोत आणि प्रत्येक गावची ना अशी एक ठराविक जागा असते, तिथूनच आपल्याला दरवर्षी आपली गौराई माता आणली जाते. आणि आता आपण या जागेवरती आलेलो आहोत आणि बघू शकता इकडे छान अशी रांगोळीसुद्धा काढलेली आहे. आणि ना गौराई मातेसाठी लागणारा जो सरळवाला तिरडा असतो ना तो सुद्धा आपण आता घेतलेला आहे. आपण आलोय कशी तिथे करतोय नाही तो जेवणाचा प्रॉब्लेम होतो ना त्याचा, मला त्यावेळेस असं जायला लागतं. आले ना गावी काढली याला पण सावली भेटते. आपण काढू तिथे पुरती काही घरी निघालेलो आहोत बघू शकता. आणि सर्व इकडे आपली ही बँजो गँग आहे आणि सर्व आपले मित्र परिवारचे सर्व मेंबर आलेले आहेत बघू शकता, सर्वजण आहेत.
व्हिडिओ चालू आहे. तर मित्रांनो आता ना आपल्या इकडे ना गौराई माता आलेली आहे आणि त्यानिमित्ताने आपल्या इकडे सत्यनारायणची पूजासुद्धा ठेवलेली आहे. बघू शकता इकडे पूजेची तयारीसुद्धा चालू आहे आणि इकडे आतमध्ये ना आपले गणपती बाप्पा आणि गौराईची सुद्धा इकडे तयारी चालू आहे. समोर बघू शकता मित्रांनो हा आपला यंदाचा आपला बाप्पा आहे आणि खूप छान अशी मूर्ती आपल्या इकडे पाहायला मिळते. शंकरच्या रूपामधला आपला बाप्पा आपण पाहतोय. एखाद्या हातामध्ये बघू शकता त्रिशूळ दाखवलेला आहे. या साईडला इकडे परशु हातामध्ये आहे आणि एका हातावरती ना बाप्पा आपल्याला आशीर्वाद देतोय दाखवलेला आहे. आणि ही मूर्ती ना आपल्याला प्रभावळमध्ये नागाच्या स्वरूपामध्ये दाखवलेली आहे आणि खाली शंकरचा हातसुद्धा दाखवलेला आहे. बघू शकता खूप छान अशी मूर्ती आहे आणि मुकुटवरती वगैरे आपल्याला डायमंड वर्क केलेलं पाहायला मिळतोय. आणि या इकडे ना आपली रमात जी आहे ना गौराई मातेची जी तयारी चालू आहे ना ती करते आहे. बघू शकता मोबाईल मध्ये बोलतोय तो इकडे बघू शकता अशा चिरड्याची ना जुडी घेतलेली आहे आणि तिला आपण आता इकडे बांधून घेते आजी. लवकर ये. शुक्ल पक्ष अष्टमी शुभ तिथे रविवासरे अनुराधा शुभ नक्षत्रे वैतृता शुभ योगे बहु शुभ गणे वृषभ राशि स्थिते देवताभ्यो नमो नमः वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभा देवीना गुरुमे देव सर्वकारेषु सर्वदा. येतोय परत. तर आता मित्रांनो थोड्याच वेळाने ना आपल्या गौराई मातेला साडी नेसवायचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे आणि बघू शकता निर्या वगैरे साडीच्या काढलेल्या आहेत. ममता वहिनी आहेत, आपली संगीता काकी आहे, आजी आहे, मावशी इकडे आहे आणि इकडे खाली आपली सुलोचना काकू सुद्धा आहे. सकाळी सोडायला नाही. आता पद्धती शांती शांती शांती. लय मोठा होईल. तिकडे पडायला खाली आहेत ना. गोदावरी नर्मदा कावेरी महेंद्र तनया जयवती वेदिका क्षेत्रावेत्रवती महागुणसी ज्ञानावया घटके पाणी कुशी असला तर असा मुखवटा फुलवा तिथं बसवाने बरोबर आहे ना. पुढे बरोबर आहे. बोट ठेवा बाई, बोट ठेवा. खुशी नको.
अगं पण लावलाच कुठं घाण बघ. वरचं लावलंच नाही. आत खाली तर इकडे समोर बघू शकता मित्रांनो आपल्या गौराई ना सजवून झालेली आहे. छान अशी आपल्याला गौराईला साडी नेसवलेली आहे. सोबतच दागिने वगैरे सुद्धा बघू शकता. खूप छान छान असे दागिने दिलेले आहेत. पदराच्या वरती घालायला लागलं. वेणी घालायची अजून. गौर उचल खाल ना. बांधाय शेणटाक मग पदर तिकडे जा. तिथं वर मारा. तिथं वर ठोका. जरा अजून तिकडच करा फोटो. नारळावा एक फुल घे. असू दे आता पिन लावलाय तो बरोबर लावलाय तो. नाही बरोबर आहे. इकडे जरा आहे ना तो पिन लावा जरा. नाही लावली पिन. इकडे इकडे टोकाला. हो पडद्याला एक लावलाय तर बस झाला. पडद्याला लावलाय तो. सर्व एखादे गुंतलंय फायनली मित्रांनो गौराई मातेचं आपल्या घरी आगमन झालेलं आहे. तसेच आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपण गौराई माताचा आगमन आणि या देवीला साडी वगैरे कशी नेसवली जाते किंवा दागिने वगैरे कशा प्रकारे सजवले जातात ते पाहिलेले आहेत. गौराईच्या वंशासाठी लागणारे जे काही सूप वगैरे असतात ते कसे सजवले जातात किंवा वंसा कशा पद्धतीने कोकणात पार पाडला जातो ते पाहणार आहोत. तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो समोर इकडे बघू शकता आपल्याला सूप पाहायला मिळतात. आणि ज्यावेळेस कोकणामध्ये नवीन लग्न होतं ना त्याच्यावेळेस असे जी नवीन लग्न झालेली असते तिचे असे सूप भरले जातात वंशासाठीचे. बघू शकता इकडे 5 सूप आहेत. आणि वरती ते जो 2 टॉपला बघता ना ते मम्मीचं एक सूप आहे आणि एक काकीचं सूप आहे. आणि आता ना आपण मित्रांनो हा सूप कसा सजवला जातो ना ते पाहणार आहोत. इकडे बघू शकता सूप घेतलेला आहे आणि त्याच्या इकडे ना हळद आणि कुंकू आपल्याला 4 साईडने लावलेलं पाहायला मिळतं. आणि आतमध्ये आहे ना काकडीचं पान ठेवलेलं आहे. त्याच्यावरती आहे ना फळं वगैरे आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे बघू शकता सफरचंद असेल, मोसंबी आहे, केळे आहेत, पेरू आहे, सोबतच कारलं ठेवलेलं आहे आणि पेढेसुद्धा ठेवलेले आहेत. आपल्याला इकडे ना एका सुपामध्ये 5 वाण पाहायला मिळतात. मध्ये ना मित्रांनो ज्यावेळेस नवीन लग्न होतं ना त्यावेळेस सुवासिनीला असे गौरीसाठीच्या औषधाचे आहेत ना असे 5 सूप भरले जातात. एक 5 सूप म्हणजे ना एक नवऱ्यासाठी असतो, एक गौराई देवीसाठी असतो, एक मामासाठी असतो सूप, एक नंदेसाठी सूप असतो आणि एक भावासाठी सूप असतो. असे टोटल 5 सूप भरले जातात. पंखा कोणतो पंखा नाही झाले तर बाहेर पडा. नंतर ठेवायचा. कसं दिसतं ते व्हाईट? तुम्ही असं व्हाईट कसं दिसतं ते सांगा. दिवा लावा. दिवा कुठे आहे? आपला दिवा आई घेऊन गेले. मला वाटलं नवीन वस्तू
कुपी नाही भेटली तुला कुपी नाही अरे दे करून काय हर मला कुणाच्या आहे जेव्हा कुठे आणली होतीस नाही तर कुठेतरी तू या सकाळी दे कुणाच्या त्याला याला करायचं का नाही नाही करायची दूध दूध तेवढा दे पाच जणी व्हा तू नाही पाच जणी अहो तिन्ही बाजू कोणते राहू दे नको तिला एकटीला ठेवून दे आता त्याला वाण दे आणि जा सुपानी आहे बाहेर आणि तिथं ह्याची ठेव आणि गौरीशी सगळं ना फळं वगैरे हा दे सगळं वाण घे आता डबा ठेव साईडला एक. ती वाना गौरीची हा तिकडे ठेव लाव त्याला करंट आहे ना तुझी आई बाबा आहेत ना फक्त दूधच तेवढं मला वाटलं ह्यातनं वरतून तिघी mix करतात. शिल्पाला जायचं होतं ना मग तिला तिकडे इकडे मुरगाच नाही ना थांब म्हणजे आपलं कुंडी घेऊन दे. फक्त दूध सोडतो पाणी नको सोड थोडासा बस झालं सोड वांदे आणि घ्या बाहेर शिपा आणि ही गेली तरी त्यांना जाऊन दे, दोघींना जाऊन दे फोटो काढायचे ना आम्हाला कुठे जाणार त्यानं वसू दे ना खायचे मग नंतर काढा फोटो मग चला द्या तुम्ही वना आणि सकलो आणि वा बाहेर तर मित्रांनो ना पौषाचा पहिला सूप आहे ना हा नवऱ्याला दिला जातो आणि नवऱ्याकडून त्याच्या बदल्यात आहे ना बायकोसाठी आहे ना कोणती ना कोणती तरी अशी भेटवस्तू दिली जाते. एक मिनिट हे इकडे बघा ह्याच्याकडे भारी व्हिडिओ चालू आहे तर ते ह्याच्याकडे लाईव्ह व्हिडिओ चालू आहे नंतर बोललो का असं झालं पडलं माझी पान राहू दे आपलं नंतर पण घात गेलं पाहिजे मध्ये